नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर MSRAC यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. तर इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे ते जाहीर झालेलं आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर नागपूर यांच्याकडून. तर याच्यामध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे, म्हणजेच सरळ मुलाखत असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता एलिजिबल कॅन्डिडेट्स आर इन्व्हायटेड फॉर वॉक इन इंटरव्ह्यू, सरळ मुलाखत अलॉंग विथ द ॲप्लिकेशन स्पेसिफाईड फॉर्मॅट फॉर द इम्प्लिमेंट ऑफ द फॉलोइंग कन्सल्टंट प्युअरली ऑन कॉन्ट्रॅक्ट प्रोजेक्ट मोड बेसिस, म्हणजे कंत्राटी पद्धतीने 3D जिओ डिजिटल आर्चिवल ऑफ श्री तुळजाभवानी टेम्पल कॉम्प्लेक्स युझिंग जिओस्पॅटियल टेक्नॉलॉजी अँड सॅटेलाइट इंटेग्रेटेड लँडस्लाईड असेसमेंट अँड अलर्ट सिस्टीम याच्या पद्धतीने आहे याची भरती. याच्यामध्ये पाहू शकता वॉक इन इंटरव्ह्यू आहेत 6 मार्च 2024 रोजी 9:30 वाजता MSRAC नागपूर इथे. त्याच्यामध्ये पाहू शकता पदाचं नाव आहे, पहिलं पद आहे थीमॅटिक एक्सपर्ट. यासाठी एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता पाहू शकता आर्किओलॉजी हेरिटेज conservation, postgraduate in heritage conservation and management from recognized university institute with expertise AutoCAD, QGIS आणि आर्किओलॉजी. याच्यामध्ये एक्सपिरियन्स पाहू शकता कमीत कमी 4 वर्षाचा एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ हेरिटेज मोन्युमेंट्स, कन्झर्वेशन मॅपिंग, प्रिपरेशन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स, एलिव्हेशन्स प्लान्स युझिंग AutoCAD, GIS सॉफ्टवेअर. याच्यानंतर पुढचे पद आहे SRS GIS असोसिएट्स. याच्यासाठी एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे मास्टर इन अर्थ सायन्स. त्याच्यानंतर प्रेफरेबल सर्टिफिकेशन RS GIS जिओ इन्फॉर्मॅटिक्स. याच्यामध्ये मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स इन रिमोट सेन्सिंग अँड GIS ॲप्लिकेशन प्रोफिशियंट. त्याच्यानंतर प्रेफरेबल एक्सपिरियन्स इन वर्किंग मिनरल डोमेन. तर याच्यामध्ये पाहू शकता इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स जे आहेत मी डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. तो डाउनलोड करून त्याचं प्रिंट आउट काढून तो फुल फॉर्ममध्ये फिल आउट केला जाऊ शकतो. ॲड्रेस पाहू शकता, ह्या ॲड्रेसवर ते डॉक्युमेंट्स आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशन फॉर्मबरोबर तुम्हाला सरळ मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. MSRAC VNIT कॅम्पस साऊथ अंबाझरी रोड नागपूर येथे सकाळी 9:30 वाजता. बायोडेटा शुड बी अकंपनीड फोटोकॉपीज ऑफ डॉक्युमेंट्स, म्हणजे डॉक्युमेंट्स बरोबर बायोडेटा असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता पाहू शकता, वयाची पात्रता आहे 45 वर्षापर्यंत आहे. त्याचबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बरोबर असणे आवश्यक आहे. काही क्वेरी असतील तर MSRAC@gov.in हा जो मेल ID आहे या मेल ID वर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ॲडमिनच्या. त्याच्यानंतर एलिजिबल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी इम्प्लिमेंटेड कन्सल्ट्स ऑफ एक्झिक्युटिंग द ॲग्रीमेंट ऑफ नॉन ज्युडिकल स्टॅम्प पेपर, म्हणजे स्टॅम्प पेपर सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी 100 रुपयाचं डिक्लेरेशन आणि रजिस्ट्रेशन फीसाठीचं जे आहे ते करणं आवश्यक आहे. कॅन्डिडेटचं रिपोर्टिंग टाईम आहे 9:30 वाजता. 10:30 नंतरच्या वेळेनंतर अलाउड नाही केलं जाणार आहे. त्याच्यानंतर पुढे पाहू शकता डिस्क्वालिफिकेशन ऑफ कॅन्डिडेट्स याच्याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म इथे देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये पाहू शकता फोटो अपलोड करण्यासाठीचा ऑप्शन देण्यात आलेला आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट, डिप्लोमा अशा पद्धतीची सगळी माहिती फिल आउट करायची आहे आणि फॉर्म सबमिट करायचा आहे. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे MSRAC नागपूर यासाठी सरळ मुलाखतीसाठी हजर राहू शकता जर शैक्षणिक पात्रता त्या पद्धतीने असेल तर. त्याच पद्धतीने आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.